मित्रांनो, वावर आहे तर पावर आहे. सोयाबीनची पेरणी. निसर्गरम्य अशा वातावरणात सोयाबीनची पेरणी आम्ही चालू केलेली आहे. हा पाटील, कसं काय दादा? कसं आहे? आमचे चुलते सयाजीराव पाटील यांची ही बैलजोडी आहे आणि अशा रीतीने पेरणी चालू आहे. निसर्गरम्य असं वातावरण आणि पवनचक्क्याने वेढलेला आमचा परिसर आणि संपूर्ण महाराष्ट्राला विद्युत पुरवठा होतो ते आमचं कोयना धरण. असा हा आमचा पाटणचा परिसर. मित्रांनो, एक कविता आठवते. शेतकऱ्यांचं पिझ्झा एकदा खाऊन तर पहा, काय खाता ते नूडल्स आणि कुठनं आणलं चायनीज. या कधीतरी गावाकडं आणि बघा भाकरी काय चीज असते. या कधीतरी वेळ काढून गावी 4 दिवस तरी राहा. शेतकऱ्यांचं पिझ्झा एकदा खाऊन तर पहा. मस्त चुलीवरची गरम गरम भाकर, काळी चटणी आणि तेल विसरून टाकेल राव तुमच्या पोटाची घालमेल. शेतकऱ्यांची पोरं आम्ही, आमचा शेती हाच धंदा. चटणी तेल भाकर आणि चवीला फोडलेला कांदा. कुटलेली मिरची आणि ठेचा घ्या सगळं निवांत. बांधावरच्या झाडाखाली बसा. पिझ्झा बर्गर विसरून जाल आणि पुन्हा हे खायला गावाकडे तुम्ही नक्की याल.